मागचे त्यांना सुखाची आनंदाची पर्वा न पाहता पुन्हा एकदा जोशाने या समाजासाठी आपण काहीतरी लागतोय, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि हे त्यांच्या रक्तात असल्यामुळं पुन्हा एकदा या ठिकाणी योद्धा माजी सैनिक संघटना स्थापन केली आणि त्या माध्यमातून आज समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करतायत। आज आपल्या काळूसमध्ये या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे। आमचा परिचय सुद्धा नव्हता, परंतु खऱ्या अर्थाने ज्याला त्याची जाणीव असते आणि सत्याच्या मार्गाने ते या ठिकाणी त्यांच्या रक्तामध्ये ते अन्यायाविरुद्ध चळवळ, अन्यायाविरुद्ध रोष ज्यांच्यावर असतो ते रक्त त्यांना थांबून देत नाही। आणि त्यांना हे कळल्यानंतर त्यांना फोन सुद्धा केला नव्हता आम्ही, परंतु त्यांना ते रक्त थांबवून देत नव्हतं की हा अतिशय चांगला लढा या ठिकाणी आपले शेतकरी करतायत, आपल्याला गेलं पाहिजे। आणि गेले 5 दिवस सातत्याने या ठिकाणी येतात, आपल्या सर्वांना मार्गदर्शन अतिशय उत्तम प्रकारे या ठिकाणी केलेलं आहे आणि आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून जे बातम्या देण्याचं काम ते करतायत हे अतिशय मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी घडत आहे। आज त्यांना सुद्धा सर्व शेतकऱ्यांची जाणीव आहे। आज शेतकऱ्यांना किती पद्धतीने कशा पद्धतीने यातना सहन कराव्या लागतात, किती त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, या सर्व गोष्टीची जाणीव त्यांना असल्यामुळं आज ते या लढ्यामध्ये तन मन धनाने या ठिकाणी उतरलेले आहेत। म्हणून आपल्या सर्वांसाठी त्यांचं हे योगदान खूप मोलाचं आहे। मी त्यांचा सर्व तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्यासोबत नेहमी त्यांनी ज्या ज्या वेळेस लढा उभा केला जाईल त्यावेळेस सुद्धा आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहोत। ही सुद्धा आपण त्यांना आश्वासन या ठिकाणी देऊया आणि त्यांच्या या लढ्याला पुढच्या जीवनपणाला सर्व त्यांच्या कार्याला आपल्या सर्व तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। अतिशय सुंदर आवाजामध्ये त्यांनी या ठिकाणी भक्तिगीतं गायली आणि किती त्यांनी गात राहो अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुमधुर स्वरामध्ये त्याचा स्वर ऐकायला मिळाला। त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। म्हणून निश्चितपणे आपल्या या यशस्वी लढ्याला खूप महान कार्य कर्तृत्ववान माणसाचं योगदान लाभल्याशिवाय कुठल्याही लढ्याला यश येत नाही। म्हणून आपला सर्वांचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहेच आहे, परंतु अशा महान त्या सैनिकांचं सुद्धा मोठं योगदान आपल्याला लाभलेलं आहे। म्हणून तमाम माजी सैनिकांचं मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व तमाम शेतकरी बांधवांना विनंती करतो की आज आपल्या उपोषणाचा 6वा दिवस आहे। गेल्या 6 दिवसामध्ये सर्व प्रशासकीय अधिकारी, मग तहसीलदार असेल, प्रांत असेल आणि काल आपण बघितलं असेल जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी या ठिकाणी येऊन गेलेले आहे। आपल्या सर्व प्रश्नाचा अभ्यास आणि सर्व चांगल्या पद्धतीची चर्चा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे। आपल्या सर्वांची उपस्थिती पाहता, आपला हा ज्वलंत प्रश्न पाहता त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की हा खरोखर आपल्यावर अन्याय झाला आहे। म्हणून आपण जी एकजूट दाखवली त्या एकजुटीचा हा यश आहे आणि आज त्यांनी तातडीने आज दुपारी 2:30 वाजता त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपली मीटिंग या ठिकाणी आयोजित केली आहे। म्हणून निश्चितपणे आपण एक निर्णायक टप्प्यावर आलेलो आहोत आणि हे निर्णायक यश निश्चितपणे आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाही आपल्याला आहे। म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद, सर्वांचं सहकार्य, सर्वांची एकजूट जी लाभली त्याला मी मनापासून अभिनंदन सलाम करतो आणि सर्व उपस्थितांचं गेल्या 6 दिवस कुठल्याही प्रकारचा अन्न न घेता, जीवाची पर्वा न करता, कुटुंबाची पर्वा न करता या ठिकाणी वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, कर्तृत्ववान जे अनेक वर्ष समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करत आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अतिशय योगदान मार्गदर्शन करत आहे ते आदरणीय विठ्ठलाप्पा आरगडे, आदरणीय विश्वनाथजी पोटवडे, आदरणीय भरतभाऊ आरगडे, आदरणीय सूर्यकांतजी काणभोर, आदरणीय नवनाथजी जाधव, आदरणीय बाळासाहेब संतोष तलाटे, आदरणीय सुरेश कौटकर, आदरणीय मिनीनाथ साळुंके, हे सर्व बांधव या ठिकाणी जीवाचे बाजी लावून या ठिकाणी अन्न न घेता अन्नाचा त्याग करून आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांच्या प्रश्नासाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। निश्चितपणे त्यांना
विजय असो. खेड तालुका युद्ध संघटनेचा विजय असो. धन्यवाद. आपण सर्वांनी